सरपंच आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कैलासवासी जयंतीभाई मोदी यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने किकवी इथं नवीन बांधलेल्या मुक्तिधामचा लोकार्पण सोहळा रविवारी शंभूराज देसाई, अर्जुन खोतकर, सुरेश नवले, मोनिका मुरली मोहोळ, आमदार शंकरभाऊ मांडेकर, आमदार संग्राम दादा थोपटे, भंडारदरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, किकवीचे सरपंच नवनाथ कदम, किकवी शिक्षण समितीचे चेअरमन दत्तात्रय भिलारे, वागजवाडीच्या सरपंच निकिता आवाळे, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष गणेश निगडे यांच्या उपस्थितीत पार पडला। हे मुक्तिधाम 6000 स्क्वेअर फूटमध्ये सुमारे 40 लाख रुपये खर्च करून कैलासवासी जयंतीभाई यांचे दोन्ही सुपुत्र नरेंद्र मोदी आणि उद्योगपती बिपिन मोदी यांनी किकवी आणि वागजवाडी या गावांसाठी लोकार्पण केलं आहे। त्या निमित्ताने आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडला। या कार्यक्रमाला महापौर दत्ता धनकवडे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, श्रीमती स्वातीताई निमहण, हवेली बाजार समितीचे चेअरमन दिलीपदादा काळभोर, संचालक गणेश घुले, पीडीसीसी संचालक भालचंद्र जगताप, विकास नाना दांगट, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, मनसे सरचिटणीस गणेश सातपुते, नगरसेवक प्रमोद निमहण, सनी निमहण, महेश वाबळे, विशाल तांबे, मनोज देशपांडे, संतोष फरांदे, अमित मुरकुटे, दामोअण्णा कुंबरे, उपायुक्त अंबरीश गालिंदे, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, ललित जैन, हेमंत भंडारी, विशानिमा समाजाचे पुणे, कोकण, मुंबई तिन्ही विभागाध्यक्ष, रेशनिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल उपस्थित होते। मोदी बंधूंच्या तर्फे सर्वांसाठी उत्कृष्ट महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूर्यकांत आहिरे, गोपाळ आहिरे, नवनाथ भिलारे, गोपाळ कोंढाळकर, प्रशांत कोंढाळकर, पांडुरंग आबा निगडे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण घारे, संभाजी पाटणे, माजी मुख्याध्यापक उत्तम आहिरे, प्राध्यापक रुपेश आहिरे, डीएम आहिरे, हर्षद लाळे, किकवी वागजवाडी दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य अशा असंख्य लोकांनी सहकार्य केलं। यावेळी वास्तुविशारद प्रशांत मोदी आणि कॉन्ट्रॅक्टर दीपक पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला। यावेळी कैलासवासी जयंतीभाई मोदी यांच्या सामाजिक कार्याचा वेध घेणारी ध्वनिचित्रफीत ऐकवण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि विठ्ठल पवार यांनी केले।